राधे कृष्ण फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता आपल्याला पाठीमागला भाग काढायचा आहे. बॅक साईड आपल्याला कटिंग करायची आहे अगोदर. तर बॅक साईडची उंची घ्यायची. आता तुमची तयार उंची जर 13.5 इंच असेल तर तुम्ही 1 इंच प्लस करून 14.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता मी इथे शोल्डर घेतलेली आहे 5.5 इंचाची आणि इथून खाली एक 5.5 इंचावर खूण करून घेतलेली आहे. मोंड्याची रेष सरळ यावी म्हणून ही खूण केलेली आहे. आता मोंडा मी इथं 6 इंचाचा घेतलेला आहे. आता आपल्याला या मोंड्याच्या सरळ रेषेवर छातीचं माप टाकायचं आहे. आता तुमची छातीचं माप जितकं असेल तुम्ही त्याप्रमाणे घ्या. माझं इथं 8.5 इंचाचं आहे, म्हणजे 34 इंच छाती आहे, त्याचा चौथा भाग केला तर 8.5 इंच येतो. आता मोंड्यापासून त्या कोपऱ्यापासून आपल्याला 1.5 इंचाच्या ऐवजी आपण 1 इंच घेणार आहोत. बघा, 1 इंच घेतल्यानंतर पाठीमागे जे चुन्नट पडतात ते अजिबात पडणार नाही. आता कंबर माझी 7.5 इंचाची आहे आणि मी प्लस 2.5 इंच घेतलेला आहे. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 किंवा 1.25 इंच आपल्याला सिलाई मार्जिन असं मिळून मी घेतलेलं आहे. आता इथं शोल्डरला 3.5 इंचाची मी शोल्डर ठेवते आणि उरलेला आपला गळा राहील. म्हणजे 2 इंचाचा गळा आणि 3.5 इंचाची शोल्डर या पद्धतीने आपल्याला तयार होईल. तर तयार शोल्डर ही 2.5 इंचापर्यंत आपली तयार होणार आहे. आता मी इथं गळा घेतलेला आहे 9 किंवा 9.5 इंचाचा हा यांचा गळा आहे. थोडासा पान शेप देते त्यामुळे मी थोडासा वर गळा आखून घेतलेला आहे. तुम्ही ते गळा खाली पण करू शकता. आता हे पूर्ण कटिंग करून दाखवते. याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. आता आपल्याला बॅक साईड कटिंग करणं झालेली आहे. आता मी अर्धा इंच तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे गळा वाढून घेतलेला आहे. आता मी पानगळा काढते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसा गळा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही तो गळा घेऊ शकता. आता गळा कटिंग करून घ्यायचा. गळा कटिंग झाल्यानंतर आपली बॅक साईड पूर्ण कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट साईडचं माप घ्यायचं आहे. तर फ्रंट साईडला आपल्याला इथं या साईडला माझा खालीवरी कपडा होता म्हणून मी एक सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आता या रेषेच्या पलीकडे आपल्याला मापे टाकायची आहेत. तर ह्या कोपऱ्यापासून 6 इंच येईल या अंदाजे आपल्याला तो माप घ्यायचा आहे. एक सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर ही समोरच्या भागाला आपल्याला 6 इंचाची घ्यायची आहे. अर्धा इंच आपल्याला हुकाईसाठी लागतो, त्यामुळे अर्धा इंच शोल्डर पाठीमागल्या शोल्डरपेक्षा वाढवून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला मोंडा हा 6 इंचाचा ठेवायचा आहे. बरोबर असा 6 इंच मोजून घ्यायचा. आता इथं आपल्याला 8.5 इंचाची छाती होती, तर आपल्याला अर्धा इंच प्लसमध्ये घ्यायचं आहे, कारण आपल्याला हुकाईसाठी ते अर्धा इंच शिल्लकचं लागणार आहे. आणि समोर आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इथं एक टक्स बसतो आणि जे आपलं कापड कट होतं त्यासाठी अर्धा इंच कट होते. आता उंची पाठीमागली उंची ही 14.5ची होती, तर आपल्याला समोरची उंची ही 1 इंचानं प्लस करायची आहे. तर मी इथं 15.5 इंच उंची मोजून घेतलेली आहे. आता इथं आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे. कंबर ही 7.5 इंचाची होती, त्यात अर्धा इंच प्लस केलं हुकाईसाठी, म्हणजे 8 इंच झालं. 2 इंचाचा टक्स आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन या पद्धतीने हे सगळे मापं आखून झालेली आहेत. आता कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्या आकारावरच कट करा. आता जी आपण सरळ रेष ओढली होती अलीकडे ती पण आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला गळ्याचे माप टाकायचे आणि खाल्लं प्रिन्सेस कटचा आकार द्यायला माप टाकायचे आहेत. तर बघा, इथून आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर 1.5 इंचावर मी एक पॉईंट दिला
आणि मोंड्याचा आकार हा आतून घ्यायचा आहे. थोडासा आतून घ्या या पद्धतीने, म्हणजे आपल्याला समोरच्या भागाला चुन्नट येणार नाहीत. हा आकार जर आतून घेतला तर कसलीच चुन्नट येत नसते. आता गळा हा आपल्याला 2.5 इंचाचा ठेवायचा आहे आणि शोल्डर 3.5 इंचाची. खालचा उंचीला गळा हा 7 इंचाचा घेतलेला आहे आणि लांबीला मी इथं 3 इंच घेतलेला आहे. सरळ रेष ओढून घ्यायची, बॉक्स बनवायचा आणि जसा पाहिजे तसा तुम्हाला आकार देऊ शकता. मी इथं गोल राऊंडमध्ये दिलेला आहे. आता गळा झाल्यानंतर खालच्या साईडला, कमरेच्या साईडला आपल्याला 4 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे अर्धा इंच आपल्याला हुकाईसाठी आणि प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी 3.5 इंच. तर वरून आपल्याला 10.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि खालून आपल्याला त्या पॉईंटवर 4.25 इंच येईल या पद्धतीने टेप ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे. ही सरळ रेष वाढवून घ्यायची. आता या साईडला आपल्याला मोंड्याच्या साईडला अर्धा इंच सोडून 5.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता या पॉईंटवर या पद्धतीने आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. इथून 2 इंचावर एक पॉईंट दिला, त्या पॉईंटपासून वर 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. हा पॉईंट दिल्यानंतर याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. असाच आकार आला पाहिजे. इथून आपल्याला 1.5 इंच किंवा 1 इंच वर घ्यायचं आहे आणि ही तिरकी रेषा या पॉईंटला जोडून घ्यायची आहे. हे आपलं पूर्ण मापे टाकणं झालेले आहेत. आता तुम्हाला कट करून दाखवते. हे गळा जसा आहे तसा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, मोंड्याचंही माप आपल्याला आतून घ्यायचं आहे थोडंसं. व्यवस्थित कटिंग जर झाली तर ब्लाऊज खूप छान असं बसतं. त्यामुळे कटिंगकडेच लक्ष द्या आणि व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजणार नाही. प्रिन्सेस कट शिलाई कशी करायची ही मी पुढच्या भागात दाखवणार आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मी तुमच्या अडचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आता आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी दिसते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.